नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. प्रणित जी आहेत साईडला. उशिरा चालू झाला हा व्लॉग. आत्ता वाजले आहेत 8. कारण जवळपास आम्ही 5:30ला निघणार होतो आणि 8 वाजलेत आणि आपण निघालोय सॅन्डन व्हॅलीला. आणि तिथं जाऊन किंवा तिथं पोचायला आपल्याला जवळपास, आता इथं मॅपवर दाखवतो मी, हे बघा 5 तास दाखवते. पण मधीच कुणाला काय नाही का प्रेशर वगैरे आला किंवा नाश्ता वगैरे करायचा आहे तर विषय होईल, बाकी काय नाही. आता इथं तर दाखवते 12:37, पण ऍक्च्युअल मला माहिती आहे किंवा प्रणितला पण माहिती आहे 2 वाजणार आहेत पोचायला, कारण रस्ता वगैरे खूप खराब आहे. तर चला आता काय मध्ये, आता नॉर्मल आपले स्कोडा जी आहेत ते अजून लेट करायला लागलेत. त्यात स्कोडा जी म्हणतात 15 मिनिटं म्हणले, पण 15 मिनिटं होऊन गेलेले आहेत. जवळपास एक अर्धा तास होऊन गेलेले आणि स्कोडा जी अजून येतच आहेत. आता काय करावं काय समजा. चिलो चार्जिंग, आता चार्जिंग लावतो मोबाईल आणि पुढं भेटू. नाश्ता वगैरे करायला थांबलो मी तिथं, सांगतो मी तुम्हाला काय कसं. चला जाऊयात. आपण थांबलोय नाश्ता करायला. आत्ता वाजले 11 वाजले. अजून जवळपास 2 तास दाखवते पोचायला. हे हॉटेल आहे बघा. चला जाऊ. स्कॉडाची दाखव वडा कसा आहे. बस तेवढंच. सांबार क्वालिटी आणि चटणी मला नाही आवडत. मिसळ बघू खाऊन. आता मिसळ पण मागवलेली आहे आपण. छान बिस्किट आहे. इंडिया का नाश्ता करून झालेला आहे. आता 11 वाजून 15 मिनिटं झाले. नाश्ता चांगला होता. 321 रुपये बिल आले. का पुढं निघायचं आहे, कारण वेळ होईल खूप. चला स्क्वॉडांची चेलो जल्दी. जवळपास अजून 2 तास दाखवते. वेळ लागणार आहे कारण. आणि तिथून परत 5 तासाचा ट्रेक आहे ओव्हरऑल सॅन्डन व्हॅलीचा. चलो लेट्स गो गाईस. आत्ता वाजले आहेत 1 बरोबर आणि आपण पोहोचलोय बघा या चेक पॉइंटला. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. आणि इथं तिकीट आता जवळपास एक 50 रुपीज पर पर्सन आहे आणि कारचे 150 रुपीज आहेत. आणि वातावरण असं काय आहे बघा. ऊन आहे, थोडासा पाऊस तर आहे. हे बघा इथं. आता इथून 27 किलोमीटर आहे अजून. माहिती रतनवाडीत पोचतो हा रोड. ह्या बाजूनी चाललो आपण, त्यावाल्या बाजूनी नाही चाललो. जिथून ते लवाळवाडी जी आहे गाव, ती त्यावाल्या बाजूनी वाटतं. मग हे रतनगडाच्या आपण ह्यावाल्या बाजूनी निघतोय. चला आता तिकीट प्रणित काढतोय. जाऊयात मग. काजव्याचं विचारलं त्यांना तर ते नाही म्हणतात. बघू तरी एकदा अजून आत विचारून. जर नसेल तर मग राहायची काय असं गरज नाही. कारण मेन तेच आहे राहण्याचं. आमचं मेन एमच तो आहे की बाबा असेल तर. चला तर जाऊयात बाहेर. पुढं पाऊस पडतोय असं वाटतं इथं. अँड दिस पर्सन इज ऑलवेज स्लीपिंग. वाय आय डोंट नो. हो हो हो. जसं जसं पुढे चाललोय आम्ही तसं जसं वेदर चेंज होत चाललंय. बाहेर बघा. इकडं ऊन होतं मगाशी, इकडं आता पावसाचं वातावरण, ढगं वगैरे बरेच आलेले आहेत. रस्ता थोडासा खराब आहे पण काय प्रॉब्लेम नाही. 1 नंबर आहे. मजा येते. प्रणित पण इथंच आहे. मजा येते का? हो, 1 नंबर माझी येते. स्क्वॉडा तुला. आणि आता हा तू झोपचं काही विषय नाही. काम होते. तेच ना. नाही खरंच वातावरण अतिशय मस्त झालेलं आहे. बाहेर बघू शकता हिरवेगार. आणि त्यात आता आम्ही त्या दरीत जाणार. सॅन्डन दरी. हो 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 हो. हे बघा हे बघा. माय गॉड, माय गॉड, what a lovely weather this is.
आता हे बघा संधनदरीकडे जायला लेफ्ट. आता हा लेफ्ट आपण मारलेला आहे आणि इथून आत भाई पावसाचं अख्खं वातावरण चेंज झालंय ना. इकडं ऊन 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 एक नंबर. तेच ना, असंच ऊन पडू कारण आपल्याला पुढं लय हे. अरे काय भारी दिसते वर. ते वर बघ बघ ना ते जुत नाही का रे. चेक करायला लागेल जरा पण. वा क्या बात है वा. कपडे चला तर आता वाजले आहेत बरोबर 2:10 आणि आता जस्ट चालू केलेलं आहे आणि मी दरीकडे. अयो आणि आवाज ड्रोन वगैरे सगळं घेतलेले, कॅमेरे पण घेतलेले आहेत आणि ते तिकडं ते धग आहे ना कडकडा 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 वाजायला लागले. माय गॉड काय भारी ती संदन एक नंबर आहे ना मला. व्हॅली दिसते भाई साहब. चलो यार मजा येणार आहे खरंच, लय मजा येणार आहे. भारी असणार आहे, खूप भारी ट्रेक असणार आहे. नाही भारी तर असेल पण ती बॅग घ्यायची गरज होती का होती असं मला आणि वाटते. हे आल्यानंतर लक्षात ठेवा हे ते मित्रांनो. नाही हे मित्र आल्यानंतर ही शब्द लक्षात ठेवायचे. अरे तुझं बरोबर आहे. ऐक तर मला काय म्हणायचं, हा, काहीच नाही तिथे. ते जे तिकडून जे दिसतंय का, हा ते मला पण ते जे दिसतंय. काळ जे पण ते माझ्या भविष्यवाणीनुसार हा की आपण येतोपर्यंत तरी गरजणार नाही. नाही अरे पण ती काळ बघ रे. हा पण मी सांगतोय तुला, हा तुझं बरोबर आहे. मोठ्या भावाचा गायडन्स घेतला. ऐका नीट, फसला चुकून मोठाच भाऊ मला देणार आहे सगळे ड्रोन वगैरे. काय अडचण नाही. काय त्याच्या एकाच ह्याच्यात येते फक्त सगळं. मोठ्या भावाचा विश्वास ठेवा तुम्ही. चला चला लेट्स गिव. तुझी लेस बांध रे मित्र. वा 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 काय वातावरण आहे. वर पाऊस, आम्ही झाडांच्या मधनं चालत चाललो. अतिशय भारी असं वातावरण आहे आणि प्रवेशद्वार आलेलं आहे. सांधन व्हॅली. संदन व्हॅली. आणि मित्रांनो संदन नाही ते सांधन आहे. इकडे मागो. निखिल. पाऊस 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 चालू झालाय. पाऊस चालू झाला, लय जोराचा पाऊस चालू झाला. जाऊ का ह्याच्यात बसतो. तसं हे ड्रोन बिन आहे आपल्याकडं, ह्याच्या आतच थांबायला लागणार आहे जरा. पाऊस वाढलाय, चांगलाच वाढलाय. इकडे काय थांबतो इथं जरा. बंद कर. हा म्हणतोय बंद कर. भयंकर भयंकर असा पाऊस झालेला आहे. आम्ही तिघं इथे, आजी आणि मावशी पण आमच्या बरोबर थांबलेले आहेत. पाऊस बाहेर बघा केवढा पडतो. लय जोरात पाऊस चालला आणि आता खाली जाण्यात अर्थ तर नाही वाटत मला काय, कारण मावशी पण म्हणल्या खाली नका जाऊ कारण पाणी जास्त फ्लो वाढलेलं आहे. फ्लो खूप जोरात आहे हे बघा. पण पाऊस काय थांबायचं नाव घे ना. मग अशीच एक मोठा भाऊ आपला म्हणत होता मी आहे, माझं डिसिजन आहे, आणि तो आज इथंच आहे. आणि बॅगी एक बिंदाच घ्या, पण त्याच्या अंगावर एक ही बॅग नव्हती आणि तो इथं थांबलेला आहे. बघा ना इकडं, आता बघा ना. पण फा, आता बघ तुला फा टाकतो, तुला फा टाकतो बघ. फा अरे पण ते ड्रोन आहे ना बॅगेत. ड्रोन आहे ना, ड्रोन. बारिश गिर रही है. थांब. यस यस रेनकोट काढतो एक बॅगेत. ब्लर ब्लर दिसतंय काय. अरे फ्रंट हो भाई, फ्रंट हो जा. वा रेनकोट वगैरे बरं झालं आणलं, कारण पाऊस लय डेंजर पाऊस चालला. पाण्याचा फ्लो बघा, असला डेंजर फ्लो चाललाय पाण्याचा.
लय डेंजर ह्या मावशी जे आहेत त्या आम्हाला म्हणल्या पुढं नका जाऊ, तिथे पाणीचा फ्लो जास्त वाढतो असा विषय, कारण सगळीकडनं आता असेच झरणे चालू झालेले असतील, तर त्याच्यामुळं आम्ही थोडंसं बॅकअप थांबलो. पुढं जायचं डिसिजन आता बघूया, कारण पाऊस वीज चमकायला लागली, ऐकली डेंजरस. आणि ब्लर थोडंसं आता पुसायचा पण प्रयत्न करू आहोत. रुमाल एवढंच. यश कुठं गेलाय? कसं आहे रेकॉर्ड होणार, कारण प्रॉब्लेम कसं आहे, मगाशीच आमचे मोठे बंधू प्रणितजी काय सांगत होते आम्हाला, यांना मी माझं गायडन्स सांगत होते नका घेऊ बॅग पाऊस पडला बॅग. मला ऐकत नाही. बर नाही आता मी तुम्हाला सांगतो कसं आहे, जे रावण जे आहेत ना देव पण त्यांना नाही, आमचे ते 3-4 मित्र आले नाही. मला वाटतं त्यांनी आम्हाला अपुशी लागली, अपुशी लावली की आम्हाला सोडून गेला. तेवढं आहे, असू शकतं तसंही. हा पण इथलं आत्ता उदाहरण मी सांगतो तुम्हाला, हे आता उजडतंय, बोलून द्या ना मला तुम्ही, हे काय जी बोलून द्या आम्हाला थोडं. थांबा कसं आहे, जे रावण जे आहेत ना त्यांनाही त्यांच्या लहान भावांनी म्हणजेच कुंभकर्ण जे आहेत ना त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा युद्ध नका करू आत्ता, पण हाय वेळ, माफी मागा, प्रभू श्रीरामांची माफी मागा. पण रावणांनी काय ऐकलं नाही. तेच आम्ही आत्ता आमच्या भावाला समजवलं की बाबा हे मी सांगत होतो थांबू जरा, बॅग नको घ्यायला, पण त्यांनी काय ऐकलं नाही. आत्ता हे जे बघू शकताय हा बघ, हे बघ, हे अशी अवस्था, ओली बॅग, ही मागची ओली होत होती ज्यात ड्रोन आहे. पुढं आता ते तिथं गेलेत, त्यांना फोटो काढायचे असतील, फोटो काढणार मी 100% त्यांचे फोटो आहे. चल त्यांचे फोटो काढू दे, नाही तर परत. हां येस कमिंग. चला आपण थोडंसं खाली चाललोय. पाणी तर लई आहे. धबधबा है धबधबा. अरे रे शपथ. 3, 2, 1. आपण पुढे जायचं कसं? दगड निघतो ना. हो नाही रे, ते कोडा कुठे काय माझी राव. कोडा ये लवकर. हा इकडनं आतमधनं. हा भारी यार, भारी. पुढं टाळा नाडा. ओ माय गॉड. करायचं का? बघ आता वाय लय भारी आहे, लय भारी होईल. सगळ्यात भारी ट्रेक मस्त आहे. पावसाचा फक्त विषय, बाकी इथं व्ह्यू भाई बेस्ट आहे. तो तिथं धबधबा आहे, थोडाच वेळ पाऊस पडला, इथं पाणी साठलेलं आहे. असं चला. आत्ता मगाशी पाऊस थांबलेला, पण आता परत पाऊस वाढलाय. जायला पुढं काहीच प्रॉब्लेम नाही, पण पाणीचा फ्लो वाढला की मॅटर होऊ शकतो. तर त्याच्यामुळं पुढं जायचं डिसिजन कॅन्सल केले आम्ही, अलीकडेच थांबलो. तेच ना, पाऊस खूप डेंजरस चालू झालं. आणि माझ्या पाठीमागे बॅगमध्ये ड्रोन आहे, त्याच्यामुळे मला हलता येत नाही आहे. ते दोघं थोडेसे इथं बघा, तुझं का तिथं यश दिसला का,
तिथं ते फोटोग्राफी करत बसलेले आहेत आणि मला काय आहे इथून हलता येणार. तो मी आता माझं इथं फोटोग्राफी करतो. आय डोंट हॅव एनी ॲप्स नो यार माय फ्रेंड्स. मस्त वातावरण आहे. नेमकं आजच इथं विचारलं मी त्यांना, त्या मावशीच्या होत्या मागाशी, त्यांना विचारलं तर ते म्हणाले नेमकं आजच पाऊस चालू झाला. आजच काल रात्रीपासूनच थोडा थोडा, जसं आपल्या इथं घरापाशी काल पडत होता, पुण्यातही चालू झाला काल पाऊस, तसं आजच इकडं पण पाऊस चालू झाला आता. आणि मला वाटतं पुढच्या 5-10 दिवसात बंद होईल चंदनवाई, म्हणजे खालून जे जाण्यासाठी जे असतो ना मार्ग, तो मार्ग बंद होईल शक्यता आहेत, बऱ्याच शक्यता आहेत. आत्ताच पाणी बऱ्याच क्वांटिटीमध्ये फ्लो होतं, खूप तिथं बरंच फ्लो होतं आहे पाणी. रिस्क वाढती, त्याच्यामुळं हे बंद करतील आता. आणि वरचा तो मार्ग आहे तो बघा, ते ग्रीन जे बॅरिकेड वगैरे जे साईडला रेलिंग्स वगैरे लावलेले आहेत ना, तर ते वरचा मार्ग जो आहे तो उघडा असू शकतो. बघा आता किती जो, मला वाटते 3:30-4 वाजले असतील आता. पाऊस थांबायचं तर काहीच नाव घ्याय ना. मजा आ रहा है लेकिन डर भी लग रहा है, क्योंकि मेरे पीठ के ऊपर ड्रोन है ना, इसीलिए डर लग रहा है. वरना हम कभी भी वहाँ तक भी जा सकते हैं, लेकिन हमें नहीं जाना. ओके चला आता बघूयात काय झालं तर मी सांगतो तसं, नाही तर परत एखाद्या वेळेस रिटर्न जाईल गाडीपाशी. ओके चलो. चला तर पाऊस थांबलेला आहे, पण डिसिजन मग काय घेतलं आता आम्ही, चलो चिली चिलू. तर वरच्या तिथे बिल्डिंग दिसतंय ना, तिथून एकदा बघू, कारण इथून आता घसरायला लागलं नाही का, रिस्की खूप, त्याच्यामुळं चला पटकन जाऊ. कसलं डबकं झालंय बघ इथं पाण्याचं. त्या स्पॉटपर्यंत गेलतो आम्ही, ते जो होता ना तिथं फोटो काढले त्या धबधब्यासोबत, कारण पाऊस आता कधी पण चालू होऊ शकतो. चला पटापटा चला. चला थांबलाय त्याच्या आतच जेवढं जातं ते, असं एवढं काय पुढं आलेलं नाही. चलो ले चले तुम्हें, काय पण बोल, वातावरण एक नंबर झालेलं आहे. त्या तऱ्हेने आम्ही तिघं चालत चाललेलो आहे. चंदन दॅरीकड चलो. आणि आमचा काजव्यांचा प्लॅन कॅन्सल झाला पावसामुळे. मावशी म्हणल्या काजवे काय आता गेला ती, हा तेव्हा जायला बघतो तसं. आता त्या स्पॉटला भेटू पुढच्या एकदम लास्ट. ओके तर लास्ट पॉइंट पर्यंत आपण आलोय आणि त्या बाजूला बघा भाई अख्खी दरी. आता थोडंसं तिथं जाऊ आणि तिथून आपलं ड्रोन फ्लाय करू. मस्त यार, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे भाई. हो हो हो. आणि ती सँदन व्हॅली तिथं, हे नाही, हे कडा आहे रे. हे कोकण कड्यासारखंच वाटते भाई, फक्त जरा तो एक प्रॉपर सी आहे. हा आणि तो सी आहे आणि हे पण भारी मस्त यार तिचं. चल एक नंबर आहे, एक नंबर. जवळजवळ पोचत आलोय या बाजूने.
फायनल एजला. आणि रेंज ही इथं आहे, हे बघा इकडं तरी. ही अख्खी दरी आहे. चला आता पुढे जाऊ आणि डायरेक्टली तुम्ही बघा ऑन आर ड्रोन. 3, 2, 1. हो तर मस्तपैकी फोटोशूट व्हिडिओ शूट प्रणीतचा आणि स्कॉडाचा झालेला आहे. मस्त त्यांना व्हिडिओ शूट कर. मित्रांनो आता मला ऐका, हे मला म्हणलेला मगाशी की Yes, मी याला कॅमेराची बॅग घेतली म्हणून हे महागात पडलं, ते पावसा पडला, हे झालं. त्याच कॅमेराच्या बॅगमुळे ह्यांनी आता ड्रोनचा व्हिडिओ शूट घेतलाय, एवढा भारी शूट घेतलाय आणि तो पोस्ट नाही करणार ह्यांनी ठरवलेलं आहे. अरे ह्या व्हिडिओ अरे ह्या व्हिडिओच्या आधीच असणार आहे ते. नाही नाही sorry पडलंय ते ऑलरेडी पडलं की ते व्हिडिओ. तुम्ही मला नाव हे नंतर बोलतो आपण त्या व्हिडिओ नंतर. तुम्ही मला नाव ठेवून परत आता हे असले काम करता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना थोडी. तेच मी सांगतो तुम्हाला, जरा सांभाळा तुमच्या ह्याला. 100% 100 आणि 120. नाही मस्कर नाही करत, एक नंबर होता. वातावरण वगैरे सगळं भारी. आज त्याच बाजूने आलो आपण, आता या बाजूने चाललोय. येस येस. तर आता सगळं बघून झालेलं आहे. सँदन व्हॅली अख्खी पाहिलेली आहे. खालीही गेलतो, अर्ध्यापर्यंत गेलतो. तसं पाहिलं तुम्ही, पाऊस पडत होता, जास्त पाऊस पडत होता. सो परत रिटर्न रिवर्स आपण थोडंसं डिसिजन चेंज केलं, वर आलो, वरती तिथंपर्यंत गेलो. ड्रोननी तर तुम्ही ह्याच्या आधी व्हिडिओ पाहिलेच, मजा आली. आणि समोर एक गरुडा पण आहे. यस, आपल्या याचं नाव गरुडा आहे आणि तिथे एक गरुडा आहे. अरे पण त्याला मुंडकं नाही. अरे नाही, कचरा पेटी ती. ओ माय गॉड. मी म्हणलं काय आहे, मी म्हणलं भाई ह्याचं तोंड कुठं गेलं. मागचा व्ह्यू बघा, हे जे आहे ना हे रतनगड आहे, ते एकदम मागे. हा नाही, ह्याच्या बरोबर मागे रतनगड आहे आणि ही सँदन दॅरी. अमेझिंग यार, एक नंबर. आणि हा गरुडा, मला वाटलं अरे कचरा पेटी, मग भारी गेले. अच्छा तुटले वय. नाही नाही कचरा. चलो तर आता जाऊयात, कपडे वगैरे चेंज करू. पावसाने सगळं ओलं झालंय बाबा, पण मजा आली. पहिला पाऊस भिजायला पण भेटलं. मस्त ट्रेक. आणि जे काजवे होते, काय रे ते म्हणतात किडे, ते किड्यांचं नाव काय, किड्यांचं काजवा जो आहे तो आता पावसामुळं नाही आहे. तर मावशीच्या मध्ये भेटलेले, त्यांनी सगळं सांगितलं. गेला ते पण पहिले 10-15-20 दिवसच असतं वाटतं ते. आता नाही आहे. आता मग आपला जो प्लॅन होता राहण्याचा प्लॅन कॅन्सल झाला. आत्ता वाजले आहेत बरोबर 4:45. तर इथं थोडंफार काय खाऊ, कसं त्या मामांची इथं गाडी लावली आपण, तिथं खाऊ आणि मग पुढं निघून मग ऑन द वे जाताना खाऊ काहीतरी. ओके, मजा आली खरंच. चला आता जाऊयात गाडीपाशी. हो चला आपण पोचलोय, फ्रेश झालो, प्रेशरला जाऊन आलो मस्त. आणि असल्या वातावरणात पोहे मॅगी, प्रेशर पण मस्त झालेलं आहे. फ्रेश वगैरे झालो, आता पोहे आणि मॅगी खातो. मस्त आहे. मस्त मॅगी पण बघू. मॅगी काय बघायची, बेस्ट. चला खाऊन घेऊन पुढं निघू आता. चला तर आपला ट्रेक ही झालेला आहे. मस्त होता, मजा आली. आणि पावसाने खरं एक वेगळीच मजा आणून दिली. कारण आम्हाला
आम्हाला खाली पण गेलो आम्ही आणि नंतर तो वरचा जो स्पॉट आहे त्यालाही गेलो. आता इथं खाल्लं पिल्लं तर निघालोय परत. जे राहायचं आपले प्लॅन होता तो कॅन्सल झालाय कारण पावसामुळं जे कांदणे ते जे किडे आहेत लाईटीचे ते नसणार आहेत कारण ते मारतात पावसात. असं आहे. चला आता बॅक टू होम आम्ही निघतोय. ओके चलो इथून राईट. सुंदर अशा दृश्यांना बाय करून आपण निघालो आपल्या घरी. कारण आपण ज्या कामासाठी आलतो त्यातलं एक काम झालं म्हणजेच सांदन व्हॅली ही बघून झाली, ट्रेक करून झालं. पण जे दुसरं होतं ते म्हणजे काजवा उत्सव. तो आज नव्हता, पावसामुळं कॅन्सल झाला. जाताना रतनवाडीतलं हे अमृतेश्वर मंदिरही पाहिलं. चला जाऊयात. चला तर आता अमृतेश्वर देवस्थान म्हणजे महादेवाच्या मंदिरात आलो आता आपण. ड्रोन फोटोग्राफी इज नॉट अलाउड सो प्लीज मी अजिबात उडवणार नाही. तर शिवजींच्या मंदिरात आपण पाया पडून आलोय. आता परत आपण निघालोय आपल्या मार्गावर. हा बघा मागच्याच त्या गेटमधनं आलतो आपण म्हणजे लवाळवाडी. आता ह्या गेटमधनं जिथून आलोय ना दुसऱ्यावाल्या त्या गेटमधनं परत बाहेर चाललोय. चला निघूयात. 11-12-1 वाजतील पोचायला जवळपास घरी. चलो. तर नमस्कार मित्रांनो, आता निघालोय आपण जसं मी मागाशी सांगितलं. तर आपला ब्लॉग इकडेच एंड करणार आहेत. 7 वाजलेत आता, 6:50 झालेत आणि पावसाचं वातावरण परत क्रिएट झालेलं आहे बघा. अख्खं धुकं वगैरे सगळे आलेले. तर प्रणित जी कसं वाटलं तुम्हाला, एन्जॉय केलं का? एक नंबर लोकेशन तर आपल्याला माहितीच होतं. हां लास्ट टाइम आपण येऊन गेलतो आम्ही, त्याच्यामुळं फक्त झालं नव्हतं, जवळच येऊन गेलतो. पण आज कळालं बाबा की मस्त आहे, खरंच भारी आहे. आम्ही सकाळी 7:30-8ला निघलो आणि 2:30च्या आसपास पोहोचलो. खाली गेलो, पावसामुळं पूर्ण पुढं जाता नाही आलं. मग तिथून रिव्हर्स फिरून परत वर आलो. वरती लास्ट पॉईंटपर्यंत गेलो, ड्रोन उडवलं. परत इकडं अलीकडे व्हिडिओज काढले, फोटोज काढले, तिथं खाल्लं आणि आता परत आपल्या घरी निघालो. तर असा होता आपला आजचा दिवस सांदन व्हॅलीचा. एक नंबर आहे. या तुम्ही पण एन्जॉय करा. कचरा नका टाकू, काहीच नका टाकू. घरी न्या जो कचरा असेल तो, नाही तर डस्टबिनमध्ये टाका आणि एन्जॉय करा. चला बाय बाय. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. चलो बाय.